नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया. आज बघा 6 जानेवारी 2026 रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे. तर जी मुलं हट्ट करतात, चिडचिड करतात, अजिबात ऐकत नाही, त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे आणि माझी पूजाही तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. तर आपण पूजा बघूया. ही स्वामींना अशी वात लावलेली आहे इथं आणि मस्त फुलं वाहिलेली आहेत. तर खालची पूजा तुम्हाला दाखवते. बघा, अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे देवघरापुढे. बघा, गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. लाल कलरचं जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे. तर बघा, माझी पूजा तुम्ही बघितली ना. आता मी मुलांसाठी करायचा उपायही सांगणार आहे. जी मुलं चिडचिड करतात, हट्ट करतात, अजिबात ऐकत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, अशा मुलांसाठी मी तो उपाय सांगणार आहे. तर बघा, आजपासून जरी तुम्ही ही सेवा दररोज केली तरी काही हरकत नाही, मुलांकडून करून घेतली तरी काही हरकत नाही. मुलं नाही ऐकलं तर मुलांना बसवायचं आणि आपण म्हणायचं, मुलांना आपल्या मागं म्हणायला लावायचं. तर बघा, गणपती स्तोत्र म्हणायला लावायचं मुलांना दररोज. 2 मिनिटात गणपती स्तोत्र होतं, जास्त वेळ लागत नाही. तर आज तुम्ही ही सेवा त्यांच्याकडून नक्की करून घ्या. आणि ओम गणपती नमो नमः ही तुमच्यासाठी सेवा आहे. 108 वेळा म्हणायचं आहे. ओम गणपती नमो नमः, ओम गणपती नमो नमः, ओम गणपती नमो नमः असे 108 वेळा म्हणायचं आहे. बघा, गणपती बाप्पांना मुलांच्या हातून दुर्वा लाल कलरचं फूल जास्वंदीचं व्हायला लावायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रसाद ठेवायचा आहे. मोदकाचा ठेवा, गुळाचा ठेवा, कुठला पण ठेवा, काही हरकत नाही. पण मोदक गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे. जमलं तर मोदकाचाच प्रसाद ठेवा. बघा, अशी पूजा तुम्ही करू शकता. गणपती बाप्पांना दुर्वा वाहा, जास्वंदीचं फूल वाहा, पानाचा विडा पुढं ठेवा, गुळ खोबरं दाखवा आणि संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदक दाखवा. तर बघा, ही माझी पूजा. तुम्हाला बाहेरचीही पूजा दाखवते. बघा, दरवाजा बाहेर मी अशी खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. दिवाबत्तीही केलेली आहे आणि रांगोळी बघा माझी किती सुंदर आलेली आहे. तर तो उपाय तुम्ही नक्की करा. मयूर बघा कसा बसलेला आहे. हाय सर्वांना परत एकदा गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ही लिहायला विसरू नका. बाय बाय. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.